शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जावली विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात सोशल मीडियावर टाकलेला एका पोस्टचा राग धरून नगरसेवकांसह इतरांनी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शिवसेना गटाचे अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांच्यासह इतर वेगवेगळ्या 14 मोबाईल नंबर धारक व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नगर मनमाड महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। राहता शहरातील रस्त्याचं कामही येत्या 1 महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या सेवेसाठी खुले केले जातील, असा विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। काल सोमवारी सकाळी डॉक्टर विखे पाटील यांनी राहता शहरातील नगर मनमाड महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला। ठेकेदार व अधिकाऱ्यांसमवेत गटर्स, डिव्हायडर तसेच रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची सविस्तर पाहणी करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढू लागलंय। सोमवारी सकाळी 8 पासूनच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ झाला। या उन्हाच्या कडाक्यात दिवसभर अंगाची लाहीलाही झाली असून जनजीवन विस्कळीत झालंय। तापमानातील पारा सोमवारी 40 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवला गेला। कौडगाव येथे सुरू असलेल्या अनधिकृत खनन प्रकरणावर तातडीने कारवाई करून खाण बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। ग्रामपंचायत सदस्य तसेच युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडके यांनी मागणी केली आहे। जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार कौडगाव येथील शेती गट क्रमांक 59-3 मध्ये प्रतीक युवराज पवार यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता खोदकाम सुरू केला। सोलापूर रोडवरील साकत परिसरात एका टेम्पोमधून म्हशीची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथे थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।